जय हिंद. पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या सर्व भावी पोलीस अधिकाऱ्यांचं मी टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती 2022 या परीक्षेला सामान्य विज्ञान या विषयाची तयारी कशा पद्धतीने करायला हवी हे आपण पाहणार आहोत. म्हणजेच मित्रांनो, कोणतीही परीक्षा पास होण्याकरिता आपल्याला दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्या दोन गोष्टी म्हणजेच सिलेबस, ज्याला आपण अभ्यासक्रम म्हणतो, आणि दुसरं म्हणजे मागील वर्षाचे प्रश्न, ज्याला आपण PYQs म्हणतो. हे जर दोन गोष्टी आपल्याकडे परफेक्ट असतील तर आपण कोणतीही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो, पास होऊ शकतो. आणि त्यासाठीच आज आपण पोलीस भरती 2022 साठी सामान्य विज्ञान ह्या घटकामध्ये आपण कोणते उपघटक करायला हवेत आणि कोणते उपघटक करू नयेत याविषयी आपण बोलणार आहोत. पोलीस भरतीला सामान्य विज्ञान हे जे घटक आहेत मित्रांनो, ते 10 ते 12 मार्काला विचारलं जातं. जर आपण 2019 चे प्रश्न पाहिले तर आपल्याला कळून येईल की सध्या आयोग सामान्य विज्ञानाचे अतिशय मॉडरेट लेवलचे प्रश्न किंवा हार्ड लेवलचे प्रश्न घेत आहेत. आता ह्या मुलांना हार्ड आणि मॉडरेट लेवल का वाटतंय? कारण की ती मुलं सामान्य विज्ञान हा विषय नीट करत नाही, खूप लाईटली घेतात किंवा कोणते घटक करावेत हे त्यांना कळत नाही. त्यामुळेच आज आपण संपूर्ण अभ्यासक्रम जे आपलं मार्गदर्शन आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत की सामान्य विज्ञानामध्ये आपण कोणते घटक करायला हवेत आणि कोणते घटक करू नयेत, जेणेकरून तुम्हाला तुमची पोस्ट ही लवकर मिळेल. कारण की अनेक अशी मुलं होती की ज्यांची डिमांड होती की सर तुम्ही अभ्यासक्रम नेमका काय आहे तो सांगावा, कारण की 5-5 वर्षापासून आम्ही तयारी करतोय परंतु आमची पोस्ट निघत नाहीये. आणि मित्रांनो, आपली पोस्ट न निघण्याचं कारण म्हणजेच काय? आपण भरमसाठ अभ्यास करत असतो, पण आयोगाला जे अपेक्षित आहे तेच जर आपण नीट वाचलं आणि त्याचा वारंवार जर आपण रिव्हिजन केली तर मला असं वाटतं नक्कीच आपण पोलीस भरतीमध्ये पास होऊ आणि आपलं जे काही ड्रीम पोस्ट आहे, म्हणजे आपली जी वर्दी आहे ती आपल्याला नक्कीच मिळणार आहे. त्यामुळे आज आपण अभ्यासक्रम हा विषय घेतलेला आहे. म्हणजेच काय तर विज्ञान हा जो घटक आहे या घटकाचा नेमका कसा अभ्यास आपण करायला हवा आणि कोणते टॉपिक आपण करायला हवेत याविषयी आपण बोलणार आहोत. मित्रांनो, सुरू करूयात आपल्या सामान्य विज्ञान संपूर्ण अभ्यासक्रम मार्गदर्शन या व्हिडिओला. मित्रांनो, महत्वाचं म्हणजे सामान्य विज्ञानामध्ये एकूण 3 घटक असतात. ते 3 घटक सर्वांनाच माहित असावेत की पहिला जो घटक असतो तो असतो आपला जीवशास्त्र, दुसरा जो घटक असतो तो असतो आपला रसायनशास्त्र आणि तिसरा जो घटक असतो तो असतो आपला भौतिकशास्त्र. आणि जास्तीत जास्त प्रश्न आयोग जीवशास्त्रामधून विचारत असतं, त्या खालोखाल भौतिकशास्त्र येतो आणि मग शेवटी रसायनशास्त्रावर देखील प्रश्न आयोग विचारत आहे. आता होतं काय, अनेक मुलं ह्या टॉपिक कडे दुर्लक्ष करतात. म्हणजे ते जीवशास्त्र वाचताना सगळंच पुस्तक पाठ करण्याचा प्रयत्न करतात, परंतु असं करू नये जोपर्यंत आपल्याला ती संकल्पना स्पष्ट होत नाही. कारण भौतिकशास्त्रामध्ये संकल्पनावर आधारित प्रश्न सध्या आयोग विचारत आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची आपल्याला माहिती असायला हवी. जीवशास्त्रामध्ये एखादी घटक आहे, त्या घटकाचा शोध कोणी लावला, उदाहरणार्थ पेशी आहे, त्याचा शोध कोणी लावला, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जात आहेत. रसायनशास्त्रामध्ये आपल्याला कळलं असावं की द्रव्य म्हणजेच काय, त्या द्रव्याच्या अवस्थांतर काय असतात, मग त्यामध्ये संप्लवन आहे, संगणन आहे, विलयन आहे, अशा पद्धतीचे प्रश्न सध्या विचारत आहे. आणि त्या अनुषंगाने आपल्याला ह्या विषयाचा अभ्यास करायचा आहे. त्यामुळे हे 3 जे घटक आहेत ते महत्त्वाचे आहेत. पहिलं मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो जीवशास्त्र, त्यानंतर आहे आपलं रसायनशास्त्र आणि त्यानंतर आहे मित्रांनो आपलं भौतिकशास्त्र. आणि या 3 विषयांचाच अभ्यास आपल्याला नीट करावा लागणार आहे, जेणेकरून आपल्याला आपली पोस्ट मिळणार आहे. पहिल्यांदा आपण जीवशास्त्राविषयी आपण बघूयात की कोणते घटक आपण याच्यामध्ये वाचले पाहिजे. जीवशास्त्र म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे की सर्व प्रकारचे प्राणी आणि सर्व प्रकारच्या वनस्पती. कारण प्राणी आणि वनस्पती यांचा अभ्यास करणं म्हणजेच काय करणं, जीवशास्त्राचा अभ्यास करणं. आता प्राण्यांमध्ये सगळेच प्राणी, त्यामध्ये आपण देखील आलो, मानव प्राणी देखील आले. आपल्या देखील शरीराचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपल्या शरीरामध्ये देखील अनेक अशा अवयव आहेत, अवयव संस्था आहेत, पेशी आहेत, पेशी संस्था आहेत, ऊती आहेत, ऊतींचे प्रकार आहेत, अशा सगळ्या गोष्टी आहेत. त्यांचा आपल्याला अभ्यास या जीवशास्त्रामध्ये करावा लागणार आहे. आता मित्रांनो, आपण बघूयात नेमकं जीवशास्त्रामध्ये आपण कशा पद्धतीने अभ्यास करायला हवा, ज्यालाच आपण काय म्हणू शकतो, सिलेबस डिकोडिंग असं म्हणू शकतो. मित्रांनो, जीवशास्त्रामध्ये आपण पहिल्यांदा अभ्यास करायला हवा पेशी, आणि महत्वाचं म्हणजे की त्या पेशीचे सगळ्या प्रकारचे अंगके, ज्याला आपण काय म्हणतो मित्रांनो,
पेशी अंगके असे देखील म्हणतो, ज्याला इंग्लिशमध्ये आपण सेल अँड सेल ऑर्गॅनल्स देखील म्हणत असतो. आणि म्हणूनच त्यांनी म्हटले की पेशी सजीवांचा एक प्रकारचा एकक आहे आणि ह्या पेशीमध्ये आपल्याला दोन प्रकारच्या पेशी महत्वाच्या आहेत. पहिली आहे आपली वनस्पती पेशी आणि दुसरी आहे आपली प्राणी पेशी. कारण की सध्या आयोगाने एक प्रश्न वारंवार विचारला होता की पेशीचे ऊर्जा निर्मिती केंद्र कोणते, आणि या प्रश्नाचं उत्तर होतं मित्रांनो आपलं मायटोकॉन्ड्रिया, ज्याला आपण काय म्हणतो तंतुकणिका म्हणतो. कदाचित येणाऱ्या 2022च्या परीक्षेला ह्याच पेशी अंगकावर तुम्हाला लायसोसोम, रायबोझोम किंवा डीएनए असेल किंवा सायटोप्लाझम असेल, सेल मेम्ब्रेन म्हणजे पेशी पटल असेल, पेशी भित्तिका असेल, यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे पेशी हा घटक देखील आपण नीट करायला हवा. आणि महत्वाचं म्हणजे की पेशीचा शोध कोणी लावला हे देखील आपल्याला माहित असावं. या सगळ्या गोष्टी जर आपण नीट केल्या तर मला असं वाटतं पेशी या घटकावर कोणता जरी प्रश्न आला तो आपल्याला सहज सुटणार आहे. त्यानंतर महत्वाचं आहे आपल्या जीवशास्त्रामध्ये ऊती आणि ऊतीचे प्रकार. मित्रांनो पेशीच्या समूहाला आपण ऊती म्हणतो आणि ह्या ऊती काय असतात तर ह्या ऊती आपल्या शरीरामध्ये सर्वात महत्वाची भूमिका बजावत असतात. जसं की सर्वात महत्वाची ऊती जर आपल्याला पाहायची असेल तर ती आहे आपली कनेक्टिव्ह टिश्यूज, ज्याला आपण काय म्हणतो संयोजी ऊती. कारण नुकत्याच झालेल्या SRPF गट क्रमांक 19, मुंबई पोलीस शिपाई, पिंपरी चिंचवड परीक्षा, या सगळ्या परीक्षांना संयोजी ऊती, त्या खालोखाल त्यांची विरल ऊती असेल, अभिस्तर ऊती असेल, या सगळ्यांवर त्यांनी प्रश्न विचारले आहेत. त्यामुळे ऊती तर आपल्याला माहित असायलाच हवी, पण त्याचबरोबर त्या ऊतींचे नेमके प्रकार कोणते हे देखील आपल्याला माहित असायला हवं. आणि ह्यांचा अभ्यास करताना आपण पोलीस भरतीचा आपण अभ्यास करत आहोत, त्या अनुषंगाने आपण अभ्यास केला पाहिजे. आपण थोडासा मीडियम लेवलला अभ्यास केला पाहिजे, एवढ्या डीप लेवलला जाऊन आपण अभ्यास करायला नको असं मला वाटतं. कारण की त्यांची जर आपण नीट प्रश्न बघितले तर आपल्याला कळून येईल की ते प्रश्न थोडे वरवरच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात. पण आपण तरी थोडंसं एक पाऊल पुढे आयोगाच्या राहायला हवं. त्यानंतर मित्रांनो महत्वाचा जो टॉपिक आहे तो आहे आपला क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, ज्याला आपण वनस्पतीचे वर्गीकरण असं म्हणतो. आणि ह्या घटकावर हमखास पोलीस भरतीला प्रश्न विचारला जातो. त्यामुळे मी असं म्हणेल हा घटक सर्वात IMP आहे, महत्वाचा आहे. याच्यावर सर्व विद्यार्थ्यांनी विशेष असं लक्ष दिलं पाहिजे. आता या वनस्पतीचं वर्गीकरण कोणी केलं, मग ते एचर आहेत, मग त्या एचर विषयी आपल्याला माहिती पडायला हवी. मग ह्याचे प्रकार कोणकोणते आहेत, कशा पद्धतीने आपण त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे, मग ब्रायोफायटा आहे, ट्रेडोफायटा आहे, मग ह्या सगळ्यांविषयी आपल्याला थोडी थोडी माहिती का होईना आपल्याला माहित असायलाच हवी. मग ह्याच्यामध्ये काय येतात की एक बीजपत्री वनस्पती असतात, द्विबीजपत्री वनस्पती असतात. मग त्या वनस्पतींची उदाहरणं काय हे देखील आपल्याला माहित असायला हवं. म्हणजे मी मला सांगण्याचा प्रयत्न असा करतोय की आपण काय वाचायला हवं आणि कोणत्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायला हवं. त्यानंतर महत्वाचं असतं ते म्हणजे प्राण्यांचे वर्गीकरण, ज्याला आपण काय म्हणतो क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स. हे जे प्राणी आहेत मग त्यामध्ये आपण देखील असेल, जे प्राणी एकपेशीपासून बहुपेशी बनलेत आणि बहुपेशीपासून असे विशालकाय महाकाय प्राणी बनलेले आहेत, या प्राण्यांचं वर्गीकरण आपण कशामध्ये करू शकतो. जसं की आपण जर पाहिलं इथे आपला हा काय आहे मित्रांनो, इथे आपला हा बेडूक आहे आणि बेडूक हा एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो आर्थ्रोपोडा या गटामध्ये मोडत असतो, किंवा आपली गोगल गाय आहे ती मोलुस्का या गटामध्ये मोडत असते. त्यानंतर फुलपाखरू आहेत किंवा अजून खूप सारे असे काय आहेत प्राणी आहेत, त्यांचे नेमके आपण कशा पद्धतीने वर्गीकरण केलेलं आहे हे देखील महत्वाचं आहे. त्यानंतर विटाकरची पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत आहे की त्याने कशा पद्धतीने 5 भागामध्ये त्या प्राण्यांचं आणि वनस्पतींचं काय केलेलं आहे वर्गीकरण केलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण अभ्यास करायला हवा या घटकामध्ये. आपण जीवशास्त्रामधले हे घटक बघत आहोत मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्वाचा घटक ज्यामध्ये आयोगाला सर्वात जास्त इंटरेस्ट आहे मी असं म्हणेल, कारण की या घटकावर अनेक प्रश्न विचारलेले गेले, ज्याला आपण काय म्हणतो पोषण असं म्हणतो, ज्याला इंग्लिशमध्ये आपण न्यूट्रिशन असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्या शरीराला सर्वात जास्त कशाची गरज असते, म्हणजे जगण्यासाठी मानवाला अन्न महत्वाचं असतं आणि अन्नातून आपल्याला कोणकोणते पोषक द्रव्ये मिळत असतात आणि आपलं पोषण कशा पद्धतीने होत असतं हे सांगणं देखील आपल्याला महत्वाचं आहे. आणि याच्यामध्ये मग आपल्याला कळायला हवं की कर्बोदके काय असतात, त्यानंतर जीवनसत्वे काय असतात, स्निग्ध पदार्थ काय असतात, मेद काय असतात. आणि या सगळ्यांचा जर आपण नीट अभ्यास केला तर आपल्याला कळून येईल की याच्यामध्ये बोर्डाला किंवा आपल्या आयोगाला सर्वात महत्वाचा जो घटक आहे तो आहे जीवनसत्वे, ज्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, ज्याला आपण विटॅमिन्स म्हणतो. कारण
विटॅमिन्सच्या अभावामुळे किंवा जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणत्या प्रकारचे रोग होत आहेत, हे प्रश्न सध्या 2019 मध्ये ट्रेंडला होते आणि सामान्य विज्ञानामध्ये हे प्रश्न होताच. म्हणजे मी असं म्हणेल की 2019च्या परीक्षेला जीवनसत्व वारंवार विचारले गेलेत की अजीवनसत्व मुळे कोणता आजार होतो, ब मुळे कोणता होतो, क मुळे कोणता होतो, ड मुळे कोणता होतो किंवा याचे स्त्रोत कोणते आहेत, या सगळ्याविषयी प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. कर्बोदकांची भूमिका काय असते, स्निग्ध पदार्थ नेमके काय असतात, खनिजे आपल्या शरीराला कोणकोणतं लागतं, जर आपल्या शरीरामध्ये लोहाचं प्रमाण कमी असेल तर आपल्याला कोणता आजार होऊ शकतो, अशा वेगवेगळ्या पद्धतीने आयोगाने प्रश्न विचारलेत. त्यामुळे या घटकाला देखील आपण नीट असं लक्ष द्यायलाच हवं, ज्याचं नाव आहे पोषण न्यूट्रिशन. त्यानंतर महत्वाचं आहे मित्रांनो रोग आणि रोगांचे प्रकार, कारण की गेली 2 वर्ष आपण एका रोगामुळे त्रस्त होतो. तो रोग होता मित्रांनो कोरोना रोग किंवा आपण त्याला कोरोना विषाणू म्हणतो. आणि ह्या विषाणूमुळे अख्खं जग थांबलेलं होतं आणि कदाचित यामुळेच 2022च्या परीक्षेला रोगांवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग रोग म्हणजेच काय असतात, रोगांचे प्रकार काय असतात, त्याची लक्षणं काय, त्याची चिन्ह काय. त्यानंतर महत्वाचं म्हणजे की रोगाचे जे प्रकार असतात मित्रांनो, जसं आपण म्हणू शकतो की संसर्गजन्य रोग, असंसर्गजन्य रोग असतात किंवा अजून अनेक प्रकार हे आपल्याला रोगांमध्ये पाहावे लागतील. त्यानंतर महत्वाचा एक प्रकार म्हणजेच काय तर जीवाणूजन्य रोग आणि जीवाणू म्हणजेच कोणत्या जीवाणूपासून कोणता रोग होऊ शकतो हे देखील महत्वाचं आहे. जसं की आपलं टायफॉइड आहे, त्यानंतर आपलं क्षयरोग आहे किंवा अजून असे विविध असे रोग आहेत जे त्या जीवाणूमुळे होतात. त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, जीवाणूजन्य रोग म्हणतो, ज्यालाच आपण बॅक्टेरियल डिजीज असे देखील म्हणू शकतो. मग याविषयी देखील आपल्याला थोडीफार माहिती असायलाच हवी. त्यानंतर महत्वाचा आहे विषाणू आणि विषाणूजन्य रोग. सध्या मी सांगितल्याप्रमाणे की कोरोना हा काय आहे, विषाणू आहे आणि यावर प्रश्न 2022ला येऊ शकतो. त्याचबरोबर ओमायक्रॉन आहे, त्यानंतर निफा व्हायरस आहे, झिका व्हायरस आहे, स्वाईन फ्लू आहे, पोलिओ आहे, हिपॅटायटिस आहे, असे विविध प्रकारचे विषाणू आहेत आणि त्या विषाणूंमुळे होणारे जे काही रोग आहेत ते देखील आपल्याला माहित असायला हवे. जसं की महत्वाचा रोग म्हणजे कोणता मित्रांनो, HIV आहे. असे विविध रोग आहेत, याचा देखील थोडाफार अभ्यास आपण केलाच पाहिजे. विषाणू व विषाणूजन्य रोग या घटकामध्ये आपला जीवशास्त्र चालू आहे, त्याच्यामधला उपघटक आपला कोणता आहे, रोग आहे आणि रोगाचा उपघटक कोणता आहे, विषाणू आणि विषाणूजन्य रोग. त्यानंतर आहे असंसर्गजन्य रोग, ज्याला आपण नॉन इन्फेक्शियस डिजीज असं म्हणतो मित्रांनो. कारण का तर कर्करोग आणि जो मधुमेह आहे, ज्याला आपण कॅन्सर आणि डायबिटीस म्हणतो, हे एकामुळे दुसऱ्याला कधीच होत नाहीत. कारण की असं म्हणतात की मधुमेह हा अनुवंशिक रोग आहे किंवा कर्करोग देखील आपल्याला अनेकांमध्ये पाहायला मिळतो. मग हे जे रोग आहेत या रोगांविषयी देखील आपल्याला माहिती असायलाच हवी, कारण यावर देखील प्रश्न विचारला गेलाय. जसं की विचारला होता प्रश्न, इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो, तर इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह आजार होतो. म्हणजेच तुम्हाला कळून येईल की जर एखादा प्रश्न विचारल्यानंतर त्या प्रश्नाचं आपण रिलेशन कशा पद्धतीने लावलं पाहिजे, कोणत्या टॉपिकला आपण लावलं पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. आणि जोपर्यंत तुम्हाला अभ्यासक्रम कळणार नाहीये, जोपर्यंत तुम्हाला प्रश्नांचं नीट विश्लेषण कळणार नाहीये, तोपर्यंत आपली जी पोस्ट आहे ती आपल्याला मिळणार नाहीये. त्यामुळे हे घटक खूप जास्त महत्वाचे आहेत मित्रांनो. त्यानंतर आहेत कवके, आदिजीव व कृमी यावरील रोग. महत्वाचा आहे कवके म्हणजे ज्याला आपण फंगल इन्फेक्शन म्हणतो, आदिजीव सगळ्यांना माहित आहे प्रोटोझोआ आहे, कृमी आहे, यामुळे देखील काय होतात, रोग होत असतात. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजेच काय मित्रांनो, यामध्ये जर आपण पाहिलं असेल की वारंवार प्रश्न विचारलाय मलेरियावर, कारण मलेरिया हा एक प्रकारे काय आहे, प्रोटोझोआमुळे होणाराच काय आहे, रोग आहे, मलेरिया आहे. त्यानंतर चिकुनगुनिया आहे, ओके, चिकनगुनिया आहे. त्यानंतर आहे मित्रांनो महत्वाचं डेंग्यू आहे, डेंग्यू आहे. त्यानंतर आपला हत्ती रोग आहे. म्हणजे असे विविध रोग जे आहेत ते रोग या घटकाखाली मोडत असतात. जर यावर प्रश्न आला तर आपल्याला कळायला हवं की मलेरियावर जर प्रश्न आला तर लक्षात ठेवायला हवं की मलेरिया हा घटक कुठे आहे, तर कवके, आदिजीव आणि कृमी यावरील रोग. आणि हा जो घटक आहे तो कशामधला आहे, रोगांचा आहे. आणि रोग हा घटक कुठे येतो, तर आपल्या जीवशास्त्रामध्ये येतो. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला डीप जाऊन ते घटक कळणार नाहीत आणि त्या घटकावर कशा पद्धतीने प्रश्न विचारले ते तुम्हाला कळणार नाहीये, तोपर्यंत आपण योग्य प्रमाणात अभ्यास करतोय की नाही हे आपण तपासणं गरजेचं आहे. त्यामुळे देखील या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला हव्यात. महत्वाचं म्हणजेच काय तर ब्लड डोनेशन, कारण की वारंवार हा प्रश्न येतो, ब्लड डोनेशन आपण करतो, पण ते करत असताना आपल्याला पहिल्यांदा कळायला हवं
की आपला ब्लड ग्रुप कोणता आहे किंवा आपला रक्तगट कोणता आहे, आणि यावर देखील त्यांनी वारंवार प्रश्न विचारलेत की आपले ए रक्तगट आहे, ब रक्तगट आहे, ए बी रक्तगट आहे आणि ओ रक्तगट आहे. मित्रांनो, पोलीस भरतीला एक प्रश्न विचारला होता की सगळ्यात तुरळक प्रमाणात मिळणारा रक्तगट कोणता, आणि त्याचं उत्तर होतं ए बी, ज्याला आपण काय म्हणतो रेअर प्रमाणात मिळतो, तो खूप कमी लोकांमध्ये आढळतो रक्तगट ए बी. त्यामुळे हा प्रश्न विचारला गेला होता. आणि या सगळ्यांविषयी आपल्याला नीट जर आपण अभ्यास केला रक्तगटांचा, तर मला असं वाटतं की रक्तगटावर एक जरी प्रश्न आला तरी आपण तो सहज सॉल्व्ह करू शकतो. त्यामुळे महत्वाचा आहे आपला रक्तगट. त्यानंतर मित्रांनो महत्वाचं, कारण की याच्यावर देखील प्रश्न विचारले गेलेत, मानवातील ग्रंथी ज्याला आपण ग्लँड्स म्हणतो, संप्रेरके ज्याला आपण हार्मोन्स म्हणतो, विक्रे ज्याला आपण एन्झाइम्स म्हणतो, यावर प्रश्न विचारलाय. यावर असा प्रश्न विचारला होता, शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर आपल्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे यकृत ग्रंथी. त्यामुळे हा प्रश्न विचारला होता. त्यानंतर हार्मोन्स आहेत, जसं की आपले वेगवेगळे हार्मोन्स म्हणजे संप्रेरके आपल्या शरीरामध्ये महत्वाची भूमिका बजावत असतात. ग्रंथीमध्ये पिरुष्टिका ग्रंथी आहे, औटू ग्रंथी आहे, या सगळ्यांचं नेमकं कार्य काय हा देखील प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. विक्र कोणत्या प्रकारची कामं करतायत, या सगळ्यांना आपल्याला नीट एक वेळ देऊन आपल्याला ह्याचा अभ्यास करावा लागणार आहे. दुर्लक्ष करून चालणार नाहीये. ह्याचा वेळोवेळी रिव्हिजन आपल्याला जर आपण नीट केली तर मला असं वाटतं हा घटक देखील खूप सोपा आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण मित्रांनो जीवशास्त्राचा योग्य आणि अचूक असा अभ्यास करू शकतो. त्यानंतर जो महत्वाचा घटक आहे आपला विज्ञानाचा, सामान्य विज्ञानाचा, रसायनशास्त्र, ज्याला आपण काय म्हणतो केमिस्ट्री असे म्हणतो मित्रांनो, ज्याला आपण काय म्हणतो केमिस्ट्री असे म्हणतो. अनेक पदार्थ असतात, त्या पदार्थाची एक वेगळीच अशी काय होत असते अभिक्रिया होत असते, आणि त्या अभिक्रियातून एक नवीन असा पदार्थ तयार होत असतो. आणि त्यामुळेच रसायनशास्त्र हे खूप महत्वाचं आहे. आणि यामध्ये आपण कोणकोणते घटक बघणार आहोत आपण बघूयात मित्रांनो. त्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे द्रव्याचे संघटन, ज्याला आपण काय म्हणतो मॅटर म्हणतो. ह्या जगामध्ये जेवढे काही पदार्थ आहेत मित्रांनो, ते पदार्थ द्रव्यापासून बनलेले आहेत. मग त्या द्रव्यामध्ये जे सगळ्यात महत्वाची भूमिका बजावतात ते आहेत आपले मूलद्रव्य, ज्याला आपण काय म्हणतो एलिमेंट्स म्हणतो. एकूण 118 मूलद्रव्य आहेत मित्रांनो. हे सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या सगळ्या विषयामध्ये शिकायच्या आहेत. आम्ही देखील टिक्कर मराठीकडून आम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही आपल्या चॅनलवर शिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत. सध्या आपण अभ्यासक्रम बघतो की कशा पद्धतीने आपण अभ्यास करायला हवा. आता द्रव्याचे संघटन जर आपण केले तर आपल्याला कळून येईल की द्रव्याच्या अवस्था कोणत्या, मग त्या अवस्थांतर होण्यामागे कारण काय. जसं की मी सांगितलं की संप्लवन आहे, संगणन आहे, विलयन आहे, बाष्पीभवन आहे. या सगळ्या अवस्थांतर कशा पद्धतीने होतं, मग याची व्याख्या देखील परीक्षेला विचारली आहे. सध्या 2019च्या पोलीस भरतीच्या परीक्षेला प्रश्न विचारला होता की स्थायू पदार्थाचे द्रवात रूपांतर न होता थेट वायूमध्ये रूपांतर होण्याच्या क्रियेला डॅश डॅश असे म्हणतात. त्याचं उत्तर होतं संप्लवन. म्हणजे अशा पद्धतीने देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि द्रव्यामध्ये मित्रांनो अनेक असे घटक आहेत, ते देखील आपल्याला थोड्या थोड्या प्रमाणामध्ये पाहावेच लागणार आहेत. त्यानंतर महत्वाचा आहे अणूचे अंतरंग. द्रव्याचा सगळ्यात लहानात लहान घटक म्हणजेच काय मित्रांनो अणू, ज्याला इंग्लिशमध्ये आपण ऍटम म्हणतो. आणि या ऍटमच्या आतमध्ये, ह्या अणूच्या आतमध्ये काय आहे हे आपल्याला पाहावं लागणार आहे. जसं की ह्या अणूच्या आतमध्ये 3 कण आहेत जे सर्वात महत्वाचे आहेत. पहिला आहे प्रोटॉन, त्यानंतर आहे न्यूट्रॉन आणि त्यानंतर आहे इलेक्ट्रॉन. प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन हे 3 घटक खूप महत्वाची भूमिका बजावतात. मग प्रश्न परीक्षेला विचारला गेलाय की प्रोटॉनचा शोध कोणी लावलाय, इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावलाय, त्यानंतर न्यूट्रॉनचा शोध कोणी लावलाय, आणि ह्या अणूची जे काही सिद्धांत आहे ते कोणी कोणी मांडलेत. मग ऋषी कणाद असतील, डेमोक्रिटस असतील, डाल्टन असतील, रुदरफोर्ड असतील, थॉम्सन असतील, जेम्स चॅडविक असतील. म्हणजे अशा पद्धतीने देखील आपल्याला ह्याचा अभ्यास करावा लागणार आहे. आम्ही देखील आमच्या परीने हे सगळं सांगण्याचा तुम्हाला नक्कीच मित्रांनो प्रयत्न करू. म्हणूनच आम्ही पहिल्यांदा अभ्यासक्रम घेतलेला आहे, कारण की जोपर्यंत आपल्याला अभ्यासक्रम करणार नाहीये तोपर्यंत आपण पुढे जायचं कसं हेच आपल्याला कळणार नाही. त्यामुळे हे नेहमी महत्वाचं आहे की आपण ज्या परीक्षेची तयारी करतोय त्या परीक्षेचा अभ्यासक्रम आपल्याला माहित असायलाच हवा. हे होतं मित्रांनो अणूचे अंतरंग. याविषयी देखील आपल्याला पुढे बघायचं आहे. त्यानंतर महत्वाचं आहे मूलद्रव्य. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं 118 मूलद्रव्य आपल्याकडे आहेत. मग या मूलद्रव्यांचं आवर्ती काय केलेलं आहे
वर्गीकरण केलेलं आहे, ज्याला आपण काय म्हणतो, पिरियोडिक टेबल म्हणतो. मग ह्याच्यावर देखील प्रश्न आलेत. उदाहरणार्थ त्यांनी प्रश्न विचारला होता की ऑक्सिजन या मूलद्रव्याची संज्ञा काय किंवा ऑक्सिजन या मूलद्रव्याचा अणुअंक काय. यामध्ये तुम्हाला कळून येईल की इकडे काय आहे, सोडियम आहे. सोडियमचा ॲटॉमिक नंबर म्हणजे अणुअंक दिलेला आहे, अणुवस्तुमानांक दिलेला आहे. त्याला कशा पद्धतीने आपण चिन्ह त्याला दिलेलं आहे, त्याचं काय आहे, म्हणजे या सगळ्या पद्धतीने त्यांनी प्रश्न विचारलेत. यावर समस्थानिकांवर देखील प्रश्न आलेला आहे. म्हणजे जेवढे प्रश्न यातून निर्माण होतील ते आपल्याला पाहायचे आहेत. मग ह्याचं क्लासिफिकेशन किंवा ह्याचं वर्गीकरण कोणी केलेलं आहे ते महत्वाचं आहे. जसं की डोबरॅनर आहे, न्यूलँड्स आहे, मेंडेलिव्ह आहे आणि हेनरी मोस्लेचा हे चार्ट आहे, जो की सर्वात सक्सेसफुल यशस्वीपणे त्यांनी मांडणी केलेली आहे अणुअंकाच्या प्रमाणे. म्हणजे हे सगळ्या गोष्टी जोपर्यंत अभ्यासक्रम आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपल्याला कळू शकणार नाहीये. त्यामुळे हा देखील घटक रसायनशास्त्रामध्ये आपण करायलाच हवा. त्यानंतर आहे धातू विज्ञान. आपण बघतो की आजूबाजूला अनेक धातू आहेत, पण ते धातू आपल्याला कशातून मिळतात, त्या धातूचं जे स्वरूप आहे ते शुद्ध आहे की अशुद्ध आहे. तर आपल्याकडे जे धातू आहेत मित्रांनो ते सगळे अशुद्ध स्वरूपाचे आहेत. म्हणजे अशुद्ध धातूला आपण काय करतो मित्रांनो, शुद्ध करतो. आणि ही शुद्ध करण्याची प्रक्रियाच म्हणजेच काय, तर धातू विज्ञान. हे लक्षात ठेवा. त्यामुळे या सगळ्या प्रक्रिया देखील ह्या लेक्चरमध्ये किंवा ह्या टॉपिकमध्ये आपल्याला समजून घ्याव्या लागणार आहेत. मग यामध्ये तुम्हाला कळणार आहे की जे धातू असतात त्या धातूंना काय होतं, त्या धातूंचं शरण होतं. मग त्या शरण रोखण्याच्या काही पद्धती आहेत. त्या पद्धती तुम्हाला माहित असायला, जसं की गॅल्व्हनायझिंग आहे, ॲनोडनायझिंग आहे, संमिश्र आहे, विद्युत विलेपन आहे, ज्याला विद्युत अपघटन म्हणतो आपण. अशा विविध अशा काय आहेत पद्धती आहेत. जसं की हा प्रश्न आला होता की लोखंडाचे क्षरण रोखण्यासाठी आपण त्यावर कोणत्या धातूचा थर देत असतो, आणि उत्तर होतं जस्त धातूचा थर आपण त्यावर देत असतो. म्हणजे असे प्रश्न या धातू विज्ञान या घटकावर आयोगाने विचारलेले आहेत आणि म्हणून आपण देखील या घटकाचा योग्य तो अभ्यास करायलाच हवा. त्यानंतर आहे कार्बनचे जग. यावर देखील प्रश्न आलाय. कार्बनचे जग म्हणजेच काय, कार्बन सर्वांना माहित आहे. वनस्पतीमध्ये जो सर्वात महत्वाचा घटक आहे तो कार्बनच आहे. कारण ज्या वेळेस आपण लाकूड म्हणतो आणि लाकडामध्ये काय असतं, तर लाकूड आपण जाळल्यानंतर त्यापासून जो कोळसा मिळतो आणि कोळसा हे कार्बनचं महत्वाचं काय आहे, अपरूप आहे. त्याचबरोबर हिरा देखील आहे. त्यानंतर आपलं ग्रॅफाइट देखील आहे. मग अशा पद्धतीने आपल्याला याचा अभ्यास करावा लागणार आहे. आणि सर्वात महत्वाचं, कार्बनच्या जगामध्ये आपल्याला हायड्रोकार्बनचा अभ्यास करावा लागणार आहे. यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. मग यामध्ये संतृप्त हायड्रोकार्बन आहे, असंतृप्त हायड्रोकार्बन आहे. मग याच्यामध्ये एकेरी बंध असतो, दुहेरी बंध असतो, तिहेरी बंध असतो. हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. आणि त्यातून निर्माण होणारी जी काही महत्वाची संयुगे आहे, जसं इथेनॉल आहे, मिथेन आहे, हे देखील आपल्याला कार्बनचे जग या घटकामध्ये सविस्तर अभ्यास करावा लागणार आहे. त्यानंतर महत्वाचं आहे आम्ल, आम्लारी आणि क्षार. मित्रांनो, सर्वांनाच माहित आहे शालेय जीवनामध्ये आपण आम्ल आणि आम्लारी पाहिलं होतं की आम्लाची चव आंबट असते, आम्लारीची चव तुरट असते. हे सर्वांनाच माहित आहे. पण अजून जर आपण खोलामध्ये गेलो तर आपल्याला कळून येईल की आम्लामध्ये जे घटक असतात ते घटक देखील आपल्याला माहित असायला हवेत. जसं की सर्वांनाच माहित आहे आम्ल जे असतं मित्रांनो, आम्लाला आपण H ला धन असं देतो आणि आम्लारीला आपल्याला OH ऋण असं आपण साईन आपण देत असतो. म्हणजे अशा पद्धतीने देखील आपल्याला ओळखावं लागणार आहे. मग आम्लामध्ये कोणता आम्ल आहे, तर HCl आम्ल, ज्याला आपण हायड्रोक्लोरिक आम्ल म्हणतो, कळलेलं आहे. आम्लारीमध्ये कोणता आहे, तर आपला खाण्याचा सोडा आहे मित्रांनो. ओके, खाण्याचा सोडा देखील आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे प्रश्न सध्या परीक्षेला विचारले जात आहेत. मग यांचा जो pH श्रेणी असते ती महत्वाची आहे. की उदाहरणार्थ पाण्याचा pH स्केल किती आहे, रक्ताचा pH स्केल किती आहे, किंवा लिंबाचा pH स्केल किती आहे. अशा पद्धतीचे प्रश्न हे आयोग विचारत आहे. याच्यामध्ये घटक आहे क्षार, ज्याला आपण मिनरल्स म्हणतो. मग खाण्याचा सोडा असेल, ब्लिचिंग पावडर असेल, निरमा असेल आपला, ज्याला आपण धुण्याचा सोडा म्हणतो. याविषयी देखील आपल्याला ह्याची रासायनिक नावं आपल्याला माहित असायला हवीत. म्हणजे एवढा जर आपण नीट अभ्यास केला तर मला असं वाटतं की आपली पोस्ट ही आपल्याला मिळणारच. कारण एवढा जर आपण नीट क्लिअर अभ्यास केला तर आयोग या पलीकडे काहीच विचारू शकत नाही. त्यानंतर आहे भौतिकशास्त्र. मित्रांनो, हा घटक मी असं म्हणेल सर्वात महत्वाचा आहे. जीवशास्त्रानंतर फिजिक्स आणि त्यानंतर मग रसायनशास्त्र. आता आपण बघूयात मित्रांनो भौतिकशास्त्र, ज्याला आपण काय म्हणतो, फिजिक्स असं म्हणतो.
अनेक मुलांना हा घटक खूप अवघड वाटतो, पण मित्रांनो काळजी नसावी, टिक्कर मराठीवर मी लवकरच भौतिक शास्त्रावर देखील असे व्हिडिओ घेऊन येणार आहे, जेणेकरून तुमचे जे काही बेसिक डाउट्स आहेत ते तुमचे सर्व क्लिअर होणार आहेत। आणि भौतिक शास्त्रामध्ये आपल्याला शिकायचं काय आहे, आपल्या या भौतिक जगामध्ये ज्या गोष्टी आहेत, उदाहरणार्थ गुरुत्वाकर्षण बल आहे, त्यानंतर मित्रांनो काय आहे, विद्युत लहरी आहेत, हा आपला प्रकाश आहे, डोळ्यांना आपण बघू शकतो, तर आपण डोळ्यांनी कसं काय बघू शकतो, अशी कोणती शक्ती त्याच्यामध्ये आहेत, किंवा जर एखाद्याला जवळचं दिसतंय पण लांबचं दिसत नाही, त्यासाठी आपण कोणत्या प्रकारचं भिंग वापरलं पाहिजे, कोणत्या प्रकारचे आपण चष्मे वापरले पाहिजे, चष्म्यांवर देखील प्रश्न विचारला गेला आहे। म्हणजे अशा पद्धतीने जेवढे काही प्रश्न या भौतिक शास्त्रामधून आपल्याला येतील ते या माध्यमातून आपले क्लिअर होतील। त्यानंतर आहे मित्रांनो यामध्ये महत्त्वाचा घटक आहे की भौतिक राशीचे मापन। भौतिक शास्त्र शिकताना पहिल्यांदा आपल्याला कळलं पाहिजे भौतिक शास्त्राचं मापन करण्याची प्रक्रिया, मेजरमेंट। उदाहरणार्थ काय मित्रांनो की वस्तुमान जे असतं त्या वस्तुमानाचं एसआय एकक काय, म्हणजे ह्याच्यामध्ये आपण एकक बघणार आहोत, त्यामध्ये एमकेएस एकक असतं आणि त्यानंतर असतं सीजीएस एकक। एमकेएस पद्धतीमध्ये काय असतं तर मीटर किलोग्रॅम सेकंद, तर सीजीएस पद्धतीमध्ये सेंटीमीटर ग्रॅम आणि सेकंद असतं। मग अशा पद्धतीने यावरून आपल्याला मग चाल असेल, वेग असेल, कार्य असेल, ऊर्जा असेल, शक्ती असेल, या सर्व राशींचं मापन आपल्याला माहित असायला हवं। म्हणूनच हा घटक देखील परीक्षेच्या दृष्टीने खूप जास्त महत्त्वाचा आहे। त्यानंतर मित्रांनो गती आणि गतीचे प्रकार वारंवार आयोगाने प्रश्न विचारलाय की गतीचे हे प्रकार काय आहेत, म्हणजे हा थोडाफार पद्धतीने आपल्याला अभ्यास करणार आहोत। आणि यामध्ये आपल्याला काय बघायचंय, न्यूटनचे गतीविषयक 3 नियम, न्यूटनचा पहिला नियम काय, न्यूटनचा दुसरा नियम काय, न्यूटनचा तिसरा नियम काय। सध्याच्या परीक्षेमध्ये म्हणजे एसआरपीएफ गट क्रमांक 19 ला न्यूटनच्या तिसऱ्या नियमावर प्रश्न आलेला होता, त्यामुळे गतीचे प्रकार देखील आपण करायलाच हवेत। त्यानंतर आहे दाब, ज्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, प्रेशर म्हणतो। प्रेशरचं एसआय एकक काय आहे, त्यानंतर दाब मोजण्यासाठी आपण कोणत्या प्रकारचं उपकरण वापरायला हवं, अशा विविध पद्धतीचे प्रश्न आयोगाने दाब या घटकावर विचारलेले आहेत। आणि दाब हा घटक कशामध्ये येतो, आपल्या भौतिक शास्त्रामध्ये येत असतो। त्यानंतर आहे मित्रांनो, मी तुम्हाला आता सांगितलं ऊर्जा, कार्य आणि शक्ती। ऊर्जेचा एसआय एकक काय आहे, कार्याचा एसआय एकक काय, शक्तीचा एसआय एकक काय, सीजीएस एकक काय, हे देखील आपल्याला या घटकामध्ये पाहावं लागणार आहे। म्हणजे आयोगाला जी जी गोष्ट पाहिजे ती गोष्ट इथे मी आपल्या अभ्यासक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण की आयोगाने यावर अनेक प्रश्न विचारलेले आहेत गेल्या काही वर्षांमध्ये, आणि येणाऱ्या देखील वर्षामध्ये आयोग यावर पुन्हा एकदा प्रश्न विचारू शकतो थोड्याशा वेगळ्या पद्धतीने, आणि म्हणूनच आपण हे घटक करायलाच हवेत। आता गतीचे कार्य काय आहे ते आपण बघितलेलं आहे। ऊर्जा सर्वात महत्वाची आहे। ऊर्जेचे 2 प्रकार आहेत मित्रांनो, गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा, ज्याला आपण काय म्हणतो कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी। याचा देखील थोडाफार प्रमाणात आपण अभ्यास करायलाच हवा। शक्तीचं एकक सगळ्यांना माहित असायला हवं, वॅट आहे, कारण की जेम्स वॅट यांच्या स्मरणार्थ त्याला ते नाव दिलेलं आहे। आणि असे अनेक प्रश्न या घटकातून क्लिअर होणार आहेत। त्यानंतर आहे आपला सर्वात महत्वाचा घटक, मी असं म्हणेल आयएमपी आहे, मोस्ट आयएमपी आहे ध्वनी। यावर एक तरी प्रश्न विचारला जातो। ध्वनीचे एकक काय आहे, आवाजाची तीव्रता मोजण्याचा एकक काय आहे, त्यानंतर मानवी कान जो आहे तो मानवी कान किती हर्ट्झ पर्यंत ध्वनी ऐकू शकतो किंवा ऐकू शकत नाही, असे विविध प्रश्न ह्या माध्यमातून ध्वनीतून आपल्याला कव्हर होणार आहेत। त्यानंतर याच्यामध्ये प्रश्न विचारला गेलाय सोनारवर, सोनार ही टेक्निक काय असते हा देखील प्रश्न विचारला गेलाय। एमआरआय काय असतं, कारण की ही देखील मेथड याच्यावर अवलंबून आहे। म्हणजे असे विविध प्रश्न या ध्वनी या घटकातून आपल्याला क्लिअर होताना दिसतील। त्यानंतर महत्वाचा आहे प्रकाश भाग 1। मी जे तुम्हाला मागे चित्र दाखवतो ह्याचा एकच उद्देश आहे की तुम्हाला कळायला हवं की हेच घटक आहेत किंवा हे उपघटक आहेत, याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। आता प्रकाश या घटकामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे कशाचा, इंद्रधनुष्य कशा पद्धतीने तयार होतं आणि ते तयार होण्यासाठी कोणकोणत्या घटक लागतात। त्यानंतर आहे आपलं मित्रांनो हे काय आहे, प्रकाशाचे विकिरण किंवा आपण याला प्रकाशाचे अपस्करण म्हणतो, की इकडे जर एखादं प्रिझम आहे तर या प्रिझम मधून एक आपण पांढरी लाईट जर आपण पाठवली तर आणि त्या माध्यमातून किती हे 7 रंग बनतायत। मग हे 7 रंग कसे काय बनले, हेच तर आपलं काय आहे मित्रांनो, फिजिक्स आहे, भौतिकशास्त्र आहे। त्यानंतर आपण एवढ्या लांब असून देखील किंवा आपल्यापासून
तो तारा एवढा लांब असून देखील तो आपल्याला चमकताना दिसतोय, ज्याला आपण काय म्हणतोय, तारा लुकलुकतोय. मग मित्रांनो, तारा खरंच लुकलुकतो का? तर नाही. नेहमी लक्षात ठेवा, तारे कधीच लुकलुकत नाही. मग हा सगळा जो इफेक्ट आहे तो कशाचा असतो? वातावरणामध्ये असलेल्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा, ज्याला आपण काय म्हणतो, अपवर्तनांक म्हणतो. हे देखील आपल्याला प्रकाश भाग 1 मध्ये पाहावं लागणार आहे. आणि त्यानंतर आहे महत्वाचं, ज्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, मृगजळ म्हणतो, मिरेज. ओके, हा देखील घटक आपल्या या प्रकाश भाग 1 मध्ये येतो. यावर आयोगाने अनेकदा प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे मी सांगेल हा घटक तुम्ही केलाच पाहिजे. मोस्ट IMP घटक आहे. त्यानंतर प्रकाश भाग 2, यामध्ये आपण काय पाहायचंय, तर आपण भिंग बघायचेत, भिंगाची शक्ती बघायची आहे, भिंगाचे प्रकार काय आहेत, तर अंतर्वक्र भिंग आहे, बहिर्वक्र भिंग आहे. त्यानंतर महत्वाचं म्हणजे आपलं डोळं आहे, एक महत्वाचं भिंग आहे. मग आपल्या डोळ्यामध्ये असणारे वेगवेगळे जे अवयव आहेत, मग ते देखील आपल्याला यामध्ये पाहावे लागणार, कारण की सध्याच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यानंतर एखाद्याला जर जवळचं दिसतंय, लांबचं दिसत नाहीये, किंवा लांबचं दिसतंय, जवळचं दिसत नाहीये, हा कोणत्या प्रकारचा आजार आहे हे आपल्याला ओळखावं लागेल. आणि त्या आजारासाठी आपल्याला त्याला काय सोल्युशन द्यायचं ते देखील आपल्याला ह्या घटकामध्ये बघावं लागणार आहे, ज्याला आपण काय म्हणतो, निकट दृष्टिता, दूरदृष्टिता, वृद्ध दृष्टिता. मग यामध्ये आपण कोणत्या भिंगाचा वापर केला पाहिजे, हे सगळं आपण ह्या घटकामध्ये पाहायला हवं, ज्याला आपण काय म्हणतो, प्रकाश भाग 2 असे म्हणतो. त्यामुळे मित्रांनो, थोडं तर तुम्ही, मला असं वाटतं की विज्ञानाचा अभ्यास करताना मी सांगितलंय की कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करायला हवा. त्यानंतर महत्वाचा आहे विद्युत धारा, ज्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक करंट. यावर प्रश्न विचारला गेलाय की आपली जी विद्युत धारा, इलेक्ट्रिक करंट आहे, ज्याला आपण काय म्हणतो की विद्युत प्रभार म्हणतो, विद्युत प्रभारचा याचा एकक काय आहे, एम्पियर आहे, किंवा विद्युत धारेचा याचा एकक काय आहे, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेले आहेत. त्यानंतर महत्वाचं एकसर जोडणी, समांतर जोडणी, ओहमचा नियम, हे सगळे घटक याच्यामध्ये येणार आहे. विद्युत विभवांतर काय असतं, मी म्हणजे हे सगळ्या घटकांचा मी तुम्हाला जस्ट ओव्हरऑल एक रिव्ह्यू देतो की कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करायला हवा, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला ह्याचा एक एक मार्क्स तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो, महत्वाचं आहे चुंबकत्व, ज्याला आपण काय म्हणतो, मॅग्नेटिझम म्हणतो मित्रांनो. की चुंबकत्व म्हणजेच काय, तर आपलं जी पृथ्वी आहे तीच एक काय आहे, मोठी अशी काय आहे, विशालकाय चुंबकच आहे. कारण की तिच्यावर एक प्रकारे काय आहे, सूर्याचा प्रभाव आहे. आणि महत्वाचं म्हणजे चंद्राला ते काय करते, आपल्याकडे आकर्षून घेते, कारण की का, चंद्र हा तिच्या चुंबकाच्या कक्षेमध्ये आहे, असं आपण म्हणू शकतो. मग ह्या चुंबकावर अनेक प्रश्न विचारले गेले, जसं की ओरेस्टेडचा नियम आहे, म्हणजेच त्या ओरेस्टेडने कशा पद्धतीने चुंबकाचा शोध, विद्युत चुंबकाचा शोध लावला. किंवा आपला मायकल फेराडे आहे, त्याने विद्युत चुंबकाला एकत्र करून त्याने एक नवीन संकल्पना जगासमोर आणली, ज्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणतो. म्हणजे या सगळ्या पद्धतीने आपल्याला ह्या चुंबकाचा अभ्यास करावा लागणार आहे. त्यानंतर महत्वाचा आहे उष्णता, हीट. याच्यावर देखील प्रश्न विचारला गेलाय की पाण्याला उष्णता दिली असता पाणी काय होतं, उकळतं, आणि त्यातून काय होतं, पाण्याचं बाष्पीभवन होतं. मग हे जे बाष्पीभवन आहे, हे जे संघनन आहे, हे कशा पद्धतीने होत आहे, मग उष्णतेचा SI एकक काय आहे, हे देखील महत्वाचं आहे. म्हणजे अशा विविध पद्धतीने उष्णतेवर प्रश्न आयोगाने वारंवार विचारलेत. त्यामुळे मला असं वाटतं की हे घटक देखील तुम्ही नीट करून जायलाच हवं. म्हणजे अशा पद्धतीने आपण बघू शकतो मित्रांनो, एकूण आपण मोजून 25 ते 30 असे आपण घटक घेतलेले आहेत, जेणेकरून याच घटकावर तुम्ही नीट जर लक्ष दिलं तर कोणतीही एक्झाम असो, म्हणजे पोलीस भरतीच नाही तर ग्रुप C आणि ग्रुप D च्या, म्हणजे सरळ सेवा असतील किंवा तलाठी असेल किंवा कोणतीही परीक्षा असेल, ती परीक्षा तुम्ही सहज पास होऊ शकता, जर तुम्हाला हे कळलं की काय करायचं आणि काय नाही करायचं. त्यामुळेच आजचा जो आपला लेक्चरचा जो काही पूर्णपणे कंटेंट होता, तो होता की अभ्यासक्रम, म्हणजे पोलीस भरती करणारी जी काही मुलं आहेत त्यांनी आता मी जेवढे काही टॉपिक सांगितले आणि त्या टॉपिकच्या माध्यमातून जी काही उपघटक सांगितलेली आहेत, त्या उपघटकाचा आपण अशा पद्धतीने अभ्यास करायला हवा. म्हणून मित्रांनो, मला असं वाटतं की सर्वात प्रथम तुम्ही अभ्यासक्रम नीट शोधलाच पाहिजे, तेव्हा जाऊन तुमचा जो काही पुढचा प्रवास आहे तो सुरुवात होणार आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून ह्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला घरी बसल्या येऊन जाईल. धन्यवाद मित्रांनो, जय हिंद.